ज्यांच्या असामान्य धैर्यापुढे सागरही फिका पडला असे क्रांतीसूर्य म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनातील अतुलनीय पराक्रम म्हणजे त्यांनी फ्रान्समधील मार्सेलिसच्या समुद्रात मारलेली उडी. या पराक्रमाचे वर्णन करताना लोककवी मनमोहन अत्यंत समर्पक शब्दात म्हणतात, ही उडी बघताना मृत्यू कर्तव्य विसरला, बुरुजावर झेपावलेला झाशीतील घोडा हसला, वासुदेव बळवंतांच्या कंठात हर्ष गदगदला, क्रांतीच्या केतूवरला आसमान कडाडून गेला. विश्वात केवळ आहेत विख्यात बहादूर दोन, जे गेले आई करता सागरास पलांडून, हनुमानानंतर आहे त्या विनायकाचा मान. कवी मनमोहन यांनी सावरकरांच्या या साहसाची तुलना थेट रामभक्त हनुमानाने लंकेला जाण्यासाठी केलेल्या समुद्र उड्डाणाशी केली आहे. यावरून या घटनेचे महत्त्व आणि सावरकरांचे असीम धैर्य अधोरेखित होते. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी एका व्यक्तीने मृत्यूला विसरून केलेला हा पराक्रम होता, ज्याने क्रांतीच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. प्रगल्भ व्यक्तिमत्व असलेल्या थोर क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांनी सागरात मारलेल्या ऐतिहासिक उडीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. विनायक दामोदर सावरकर हे केवळ एक स्वातंत्र्य सैनिक नव्हते, तर ते एक महान क्रांतिकारक, इतिहासकार, साहित्यिक, समाजसुधारक आणि दूरदृष्टीचे तत्त्वज्ञ होते. अभिनव भारत या गुप्त संघटनेच्या माध्यमातून त्यांनी भारतीय तरुणांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. त्यांच्या तेजस्वी विचारांमुळे ब्रिटिश सरकार हादरले होते आणि म्हणूनच त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिश यंत्रणा कामाला लागली होती. 1909 मध्ये नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सनच्या हत्येच्या प्रकरणात सावरकरांना लंडनमध्ये अटक करण्यात आली. यानंतर त्यांना SS मोरिया नावाच्या बोटीतून भारतात आणले जात होते, जिथे त्यांच्यावर खटला चालवला जाणार होता. सावरकर ज्या जहाजातून येत होते ते जहाज 8 जुलै 1910 रोजी फ्रान्समधील मार्सेलिस बंदरात थांबले. सावरकरांना पक्के माहीत होते की फ्रान्स हा एक स्वतंत्र देश आहे आणि एकदा का आपण ब्रिटिश जहाजातून फ्रेंच भूमीवर पाय ठेवला तर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार फ्रान्स सरकार त्यांना राजकीय आश्रय देण्यासाठी बांधील असेल. म्हणूनच त्यांनी या संधीचा फायदा घेण्याचे ठरवले. जहाजाच्या शौचालयाच्या खिडकीतून बाहेर पडण्याची त्यांनी योजना आखली. ज्यावेळी त्यांचे रक्षक थोडाशा गाफील अवस्थेत होते, त्या क्षणी केवळ कमरेला एक कपडा गुंडाळलेल्या अवस्थेत त्यांनी या छोट्या खिडकीतून आपले शरीर बाहेर काढले. त्यांनी समुद्रात उडी घेतली आणि तस्य बितूर वरेण्यमचा जप करत सुमारे 6 मीटर उंचीवरून थंडगार आणि खारे पाणी असलेल्या समुद्रात झेप घेतली. जीवाची पर्वा न करता प्रचंड वेगाने सावरकर बंदराच्या दिशेने पोहू लागले. त्यांच्या मागे ब्रिटिश रक्षकांचा पाठलाग सुरू होता आणि गोळीबारही केला जात होता. तरीही त्यांनी हार न मानता फ्रेंच किनाऱ्यावर पोहोचले. तिथे त्यांना एक फ्रेंच पोलीस दिसला. सावरकरांनी त्याला तातडीने आश्रय देण्याची विनंती केली, परंतु तो पोलीस फ्रेंच भाषेतील सावरकरांचे शब्द पूर्णपणे समजू शकला नाही किंवा ब्रिटिशांनी त्याला पैसे देऊन फितूर केले होते. सावरकर कायदेशीर मदतीची मागणी करत असतानाच पाठलाग करणारे ब्रिटिश पोलीस तिथे येऊन पोहोचले आणि त्यांनी त्या फ्रेंच पोलिसांना फसवून सावरकरांना बळजबरीने पुन्हा ताब्यात घेतले आणि बोटीवर आणले. सावरकरांची ही उडी केवळ शारीरिक पराक्रम नव्हती, तर त्यांच्या 3 महत्त्वपूर्ण गुणांचे प्रदर्शन होते. जहाजाच्या लहान खिडकीतून बाहेर पडणे, 6 मीटर उंचीवरून समुद्रात उडी घेणे आणि गोळीबाराच्या धोक्यात किनाऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत पोहणे हे सावरकरांच्या अद्भुत शारीरिक तंदुरुस्ती आणि अतुलनीय धैर्याशिवाय शक्य नव्हते. मृत्यूसमोर दिसत असतानाही क्षणार्धात निर्णय घेऊन कृती करणे आणि शेवटच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्यासाठी लढण्याचा त्यांचा हा निर्धार या कृतीतून दिसून येतो. सावरकरांना आंतरराष्ट्रीय कायद्याची पूर्ण माहिती होती. एकदा स्वतंत्र भूमीवर पोहोचल्यावर ब्रिटिश आपल्याला पुन्हा पकडू शकत नाही, या कायद्याच्या ज्ञानामुळेच त्यांनी ही धाडसी योजना आखली. जरी त्यांचे अपहरण झाले तरी या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय राजकारण ढवळून निघाले. फ्रान्सने ब्रिटन विरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात तक्रार दाखल केली. या केसमध्ये सावरकरांना न्याय मिळाला नसला तरी ब्रिटिशांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान खाली घालावी लागली आणि त्यांना त्यांच्या बेकायदेशीर कृत्याबद्दल जाहीर माफी मागावी लागली. एका भारतीय क्रांतिकाराने आपल्या बुद्धीच्या जोरावर बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचले. हा त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि कायदेशीर अभ्यासाचाच विजय होता. थोडक्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मार्सेलिस येथील उडी हा भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक अविस्मरणीय अध्याय आहे. ही घटना केवळ त्यांच्या वैयक्तिक शौर्याची कहाणी नसून तो एका राष्ट्रभक्ताने आपल्या बुद्धी, शक्ती आणि धैर्याच्या जोरावर साम्राज्यवादी सत्तेला दिलेला आंतरराष्ट्रीय आव्हान होता. सावरकरांच्या या कृतीने जगभरातील क्रांतिकारकांना आणि स्वातंत्र्यप्रेमींना प्रेरणा दिली. ही उडी आजही तरुणांना सांगते की
कितीही बिकट परिस्थिती असली तरी आत्मविश्वास आणि ध्येयनिष्ठेनेच अशक्य वाटणारी गोष्टही साध्य करता येते. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.